देना नाही घेणा आणि कंदील लावून येणा ही मालवणी म्हण आठवण्याचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेला नवा आदेश। यापुढे कोकणातनं स्थलांतरित झालेल्या लोकांना चाकरमानी म्हणू नका, कोकणवासी म्हणा, असे आदेश हे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेत। बघूयात। हातपाय रवले मी काय करू बाईले, अशी सध्या महाराष्ट्रातल्या महायुती सरकारची गत झाली आहे। 20 वर्ष झाली अजून मुंबई गोवा महामार्ग झालेला नाही। कॅलिफोर्नियाच्या बाता आणि खड्ड्यातून जाता अशी या चाळण झालेल्या महामार्गाची अवस्था। कोकण रेल्वेचं बुकिंग मिळत नाही। कोलाड पासून सुरू केलेल्या रोरो सेवेला कोकणी माणूस विचारत नाही। एसटी आणि ट्रॅव्हल्सचं तिकिटाचे रेट परवडत नाही। मुंबई ते विजयदुर्ग बोट अजून कागदावरच आहे आणि चिपीचं विमान हवेतूनच गायब झालंय। साधं गणपतीला गावी जायचं तर कोकणी माणसाच्या वाटेत एवढी सगळी विघ्न। या अडचणी सोडवायचं सोडून मायबाप सरकारनं काय केलं तर ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सरकारी फरमान काढलं। यापुढं कोकणातून स्थलांतरित झालेल्या लोकांना चाकरमानी म्हणू नका, कोकणवासी म्हणा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेत। आता ही नसती उठाठेव करण्याचं कारण काय तर म्हणे कोकणी माणसांच्या संघटनांची तशी मागणी होती। ही संघटना कोणती तर अशोक वालम यांची बळीराजा सेना। मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करायचं राहिलं बाजूला, अजितदादांनी चाकरमानीच कोकणवासी करण्याची मागणी मंजूर करून टाकली। एक कोकणकरांना अपमानित जो शब्द होता आजपर्यंत चाकरमानी, चाकर म्हणजे दास, गुलाम, नोकर, तो न वापरता यापुढे चाकरमानी न संबोधता सन्मानाने कोकणकरांना कोकणकर संबोधावे असे उपमुख्यमंत्री अजितदादांकडे मागणी केल्यानंतर अजितदादांनी ताबडतोब संबंधित आमचं ते बळीराज सेनेच्या माध्यमातून ही मागणी केली आणि ताबडतोब त्यांनी तो विषय पटलावर घेऊन तसा शासन निर्णय घेण्यासाठी आदेश काढला। मुळात चाकरमानी हा काही अपमानकारक शब्द नाही। चाकर म्हणजे नोकरी करणारा आणि मानी म्हणजे माणूस। कोकणातल्या खेड्यापाड्यातून शहरात येऊन नोकरी करणारा आणि त्याच वेळी गावाशी घट्ट नातं असलेला तो चाकरमानी। कोकणाच्या लाल मातीशी नाळ जुळलेला, गौरी गणपतीला, शिमग्याला आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत पोरा बाळांसह हमखास गावाला येतो तो चाकरमानी। मुंबई सारख्या शहरात नोकरीला असलेल्या माणसाला अर्थात चाकरमानाला कोकणात मोठा मान असतो। मात्र चाकर म्हणजे नोकर आणि मानी म्हणजे मानणारा असा अर्थ काही जण लावतात। या शब्दातून गुलामी करणारा असा अर्थ काही जण काढतात। त्यामुळेच हा सगळा घोळ झाल्याचं मानलं जातंय। चाकरमानी वादावर पुढारी न्यूजनं जेव्हा कोकणी माणसांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते काय म्हणाले तुम्हीच पहा। सर, आज कोकणातले कित्येक लोक मुंबईत उद्योगपती सुद्धा आहेत, म्हणजे ते लोकांना रोजगार देतात आता। त्यामुळे चाकरमान्यांपेक्षा त्यांना कोकणवासीय म्हणणं हे स्वागतार्ह आहे। चाकरमानी हे शब्द बरोबर आहे। जुनं त्यावेळी लोक नोकरी करायचे आणि परत गावा यायचे, पण आता ह्यो जो कोकणवासी शब्द आहे ह्यो चांगलं सुंदरच हा असा माझा म्हणणं। स्वतःचे उद्योगधंदे त्यांनी काढलेले आहेत आणि स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि त्याच्यामुळे हा जो आता नवीन शब्द आहे कोकणवासीय, म्हणजे अगदी ठाण्यापासून अगदी आपला गोवा जरी धरला तरी तो कोकण प्रांतातच येतो। हे सगळे आपले जे बांधव आहेत त्यांच्या कोकणवासीय शब्द वापरला तर तो खूप चांगलाही आहे। अगदी मराठी मालवणी भाषेतले प्रथित यश कवी साहित्यिक महेश केळुसकर यांनीही चाकरमानी शब्दाचा नेमका अर्थ उलगडून सांगितलाय। मंत्री महोदयांचा कोणीतरी गैरसमज करून दिला असावा। वास्तविक चाकरमानी याचा अर्थ आहे कोकणामधून शहरात येऊन, विशेषतः मुंबईला येऊन मानानं चाकरी करणं। आणि जो गिरणी कामगार होता पूर्वी त्याला सर्वसाधारणपणे चाकरमानी असं म्हटलं जायचं। तर चाकरमानी याचा अर्थ खरा आहे सर्व्हिसमन, जो सर्व्हिस करतो तो। आता हे सगळे जे लोक आहेत चाकरी करणारे मुंबईमध्ये, ते आपल्या गावासाठी सुद्धा खूप कामं करतात। मुळात चाकरमानी विषयावरून सत्ताधारी महायुतीतच एकमत नसल्याचं स्पष्ट होतंय। एकीकडे चाकरमानी म्हणू नका अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली, तर दुसरीकडे चाकरमानी बोला नाही तर गाववाले बोला, आम्हाला काही वाईट वाटत नाही असं मंत्री नितेश राणे सांगतात।
ना शेवटी बघा, तुम्ही गाववाले म्हणा, चाकरमानी म्हणा किंवा कोकणवासी म्हणा, आम्हाला प्रेमाने काही एक दुसऱ्याला बद्दल बोला, आम्हाला काही हरकत नाही. शेवटी आम्ही कोकणातले राहणारे, आम्हाला तुम्ही कुठल्याही नावाने आमचं नाव घ्या किंवा आम्हाला पुकारा, आमचं काही चिंता नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनीही यावरून सरकारला चिमटा काढलाय. चाकरमानी नाव बदलल्यानं कोकणी माणसांचे हाल कमी होणार आहेत का, असा बोचरा सवाल त्यांनी केलाय. खरं तर कोकणवासियांचे हाल आहे. 12 वर्षांना मुंबई गोवा रस्ता तयार होतोय. त्यांना गणपतीला जायला अडचणी आहेत, त्यांना बसेस नाही, त्यांना रेल्वे नाही पुरेशा, आणि म्हणून कोकण फक्त नाव बदलल्याने मला असं वाटत नाही कोकणवासियांचे हाल बदलतील. तेव्हा सगळ्यात आधी कोकणवासियांचा हा जो विकासाचा प्रश्न आहे तो सोडवला पाहिजे असं मला तरी वाटतं. कोकणी माणसांच्या मूळ प्रश्नांना बगल द्यायची आणि चाकरमानी वगैरे भावनिक वाद उकरून काढून विषय भलतीकडेच वळवायचा. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी यातलाच हा प्रकार म्हणायचा. उमेश बुचडे आणि सुशांत पाटील सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.